श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 20. मैनाकिनीचा पूर्व वृत्तांत आणि गोरक्षनाथांचा उद्गार. चलो मच्छिंद्र गोरकाया. या अध्यायाचे नित्यपठण केले असता मानसिक आजारातून पुरुषाची मुक्तता होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच अगदी सुरेख व सुंदर होईल. अध्याय सुरुवात होत आहे. श्रीराम स्वस्थानी निघून गेले आणि गोरक्षनाथांचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाला. पण रामेश्वरास न जाता मैनाकिनीस पूर्वी येणाऱ्या प्रसंगाची पूर्वसूचना देण्यासाठी श्रंगापुरास गेला. श्रंगापुराहून स्त्री राज्याची राजधानी नगरात प्रवेशताच मारुती लघु रूप धारण करून मैनाकिनीच्या शयन कक्षात गेला. त्याने तिला हळूच जागी केली. त्याला पाहताच तिने नमस्कार केला. तेव्हा मारुती म्हणाला, मैनाकिनी, मी तुला अत्यंत महत्त्वाची बातमी देण्यासाठी आलो आहे. मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन करून मी माझे वचन पाळले आहे. पण या तुझ्या सुखात गोरक्षाच्या रूपाने मोठे विघ्न पडले आहे. मच्छिंद्राचा हा शिष्य मोठा पराक्रमी असून तो आपल्या गुरुला येथून नेण्यासाठी आलेलाच आहे. त्याने श्रीरामाचे आणि माझेही ऐकले नाही. तेव्हा त्याला येथे अडकवण्याचे तुलाच प्रयत्न करावे लागेल आणि सावधपणे उपाय कर, नाहीतर मच्छिंद्रनाथ तुझ्या हातून गेलाच म्हणून समज. ते ऐकून मैनाकिनी चिंतित पडली. पण तरीही मारुतीचा मान सन्मान करून तिने तिला निरोप दिला आणि स्त्री राज्याची स्वामिनी मैनाकिनी, पद्मिनी आणि रुद्रा या 2 नावाने प्रसिद्ध होते. त्यामागची कहाणी अशी की मैनाकिनी पूर्वी सिंह नदी पात्रात राहत होती. तेथील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिचे पद्मिनी हे नाव पडले. एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर उभी असताना सहजच तिची दृष्टी आकाशातून विमानात जाणाऱ्या उपरिचर वसूवर पडली. त्यावेळी वाऱ्यामुळे त्याच्या अंगावरले वस्त्र दूर झाल्यामुळे त्याचे गुप्त अंग तिला दिसले. त्यामुळे ती मोठ्याने हसली आणि तिच्या हसण्यामागचे कारण ऐकताच तो रागावला. त्यानं तिला शाप देताच म्हणाला, माझा अभिलाष धरून हसून तू माझा अपमान केला, त्यामुळे तू स्थान भ्रष्ट होऊन स्त्री राज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषाचे दर्शन देखील होणार नाही. हे ऐकून पद्मिनीने त्याची मनधरणी करून उपशाप मागितला. तो म्हणाला, माझ्या शापाप्रमाणे तू स्त्री राज्यात जाशील, तेव्हा तेथील सध्याची राणी किलोद्रा मृत्यू पावल्यानंतर तूच तेथील मुख्य राणी होशील. आज न कळत तुझे माझ्याकडे लक्ष गेले, म्हणून तरीही तुझी इच्छा माझ्या पुत्र मच्छिंद्रनाथ हे पूर्ण करील व मीननाथ म्हणून पुत्र होईल. त्यासाठी तुला मारुतीला प्रसन्न करून घ्यावे लागेल. तो प्रसन्न झाल्यावर तू त्याच्याकडेच विशेष सुखाची मागणी कर, म्हणजे तो संकटात पडेल. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्राला घेऊन ये. कालांतराने तुझा व मच्छिंद्राचा विवाह होईल व तू पुन्हा स्वस्थानी परत जाशील. ते ऐकून पद्मिनीच्या मनावरील दडपण दूर झाले. भूपरिचर वसूने आपला मार्गाने कालांतराने निघून गेली. मग कालांतराने काही चमत्कार होऊन पद्मिनी स्त्री राज्याची राजधानी शोकावून गेली. चर्मकशीने तिला आश्रय दिला. पद्मिनी तिला स्वयंपाकात तिला मदत करू लागली. एके दिवशी स्त्री राजाची राणी किलोद्रा तिने आपल्यानंतर गादीवर बसण्यासाठी तिची निवड करायची होती. एका हत्तीनीच्या सोंडेत पुष्पमाळ देऊन तिला नगरात बोलविले आणि तिला हत्तीने पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली. तेव्हा सर्वांनी तिच्या
नावाचा जय जयकार केला. नंतर तिला वाजत गाजत राजवाड्यात नेले आणि सिंहासनावर बसविले. अशा प्रकारे राज्यप्राप्ती नंतर मग तिने घोर तप केले आणि मारुतीस प्रसन्न करून घेतले. त्याने मच्छिंद्रास तेथे आणले. त्याच्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्र झाला. अशा वसुशापानुसार त्याची व मच्छिंद्रनाथांची ताटातूट होण्याची वेळ आली होती. कारण मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्ष स्त्री राज्यात येऊन धडकला. मजलदर करीत कलिंगा श्रंगमलिनास आले. ते सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली आणि कलिंगेने सभास्थानी जाऊन मैनाकिनी व मच्छिंद्राची भेट घेतली आणि त्यांची स्तुती करून येण्याचे प्रयोजन केले. तेव्हा राणीने त्याच रात्री नृत्य गायनाचे आयोजन केले. सायंकाळी कलिंगा त्याच्या राजवाड्यातील शृंगारलेल्या या सभामंडपात उत्तम साज करून तेव्हा गोरक्षाने वेश धारण करून त्यांच्या समवेत निघाला. त्यावेळी पुरोडाच्या गोरक्षाने त्या समयी धारण केलेल्याने नावाचे पुरोडा होते. पुरोडाच्या नटवेशापूर्वी कलिंगेचेही तेज फिके पडले. राजवाड्यातील मानकरी स्त्रियांनी त्याचे अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाले. कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हा पुरोडाच्या मृदंगाचे कौशल्य संगीत व कलिंगेचे नृत्य पाहून समस्त मंडळी त्या तालानुसार डोलू लागली. त्यावेळी राज्यात सिंहासनावर बसलेला आपल्या गुरुदेवाला पाहून गोरक्षाचे अंग प्रत्यक्ष भावले. तो आनंदाने बेहोश झाला. त्याच क्षणी गोरक्षाने आपले हस्तलाभो दाखविण्यास सुरुवात केली. त्याच्या मृदंगातून चलो मच्छिंदर गोरकाया, चलो मच्छिंदर गोरकाया असा ध्वनी उमटू लागला. तो ऐकून मच्छिंद्र दचकला आणि मैनाकिनी कावरी झाली. त्या नावाने भरलेली देवता काही वेळाने तो ध्वनी पुरोडाच्या मृदंगातून येत असल्याचे जाणून मैनाकिनीने त्याला एकांतात नेऊन चौकशी केली. तेव्हा पुरोडाच्या रूपात येऊन गोरक्षाने खरे स्वरूप प्रगट केले. ही गोष्ट मच्छिंद्राला कळताच त्यानं गोरक्षाला मिठी मारली आणि कलिंगेचे सन्मानाने बोलवणं केल्यावर मच्छिंद्राने त्याच्याकडून सर्व व्रत जाणून घेतले. ते ऐकून त्याला आश्चर्य आवरणा. गोरक्षाचे आपल्यावर प्रेम पाहून मच्छिंद्रास मग त्या दोघांनी एकत्र भोजन केले आणि दुसऱ्या दिवशी मच्छिंद्र आपल्या दोन्ही मुलाला घेऊन सभेस गेला. सिंहासनावर बसल्यावर त्यानं गोरक्षास व मीननाथास आपल्या मांडीवर बसवले. ते प्रेम पाहून मैनाकिनी हेलावली. याचबरोबर अध्याय 20 समाप्त होत आहे.